नाव सांग तुझे. नमस्कार, माझे नाव गणेश हनुमंत पवार. आज तुम्ही तुमका 40% मार्क्स तुमका स्कोर केला गोवा बोर्डाची SSC एक्झाम. कशी दिसता? म्हाका खूप बरें दिसलें की मी गोव्यात राज्यात पहिलो आदिवासी कातकरी समाजातलो पुढे सरला SSC पास करले. गणेश, आता तू 10वी पास जालो आसा. आता तुझे फ्युचरान तुझे खंयचे स्ट्रिमीन वचपाचो तुझे चित्र? 10वी पास जाल्यार आता 11वी 12वी करपाक माझी इच्छा आणि पुढे जाऊन नोकरी काय अशी कसलीही नोकरी भेटली तरी ती करायला पण तयार आहे. पोलिसात भरती. सर, आय तुमचे चेडो तुमच्या समाजान पयलो आयलो, सो तुमकां एज अ बापूय म्हणून तुमकां कशें दिसता आनी कितें डिफिकल्टी जाय तुमकां ताका शिकोवपाक? नमस्कार, माझं नाव हनुमंत बबन पवार आणि हो आमचे आदिवासी लोकांतलो म्हाका दिसता पयली भुरगो 10वी पास जावन गोव्या राज्यात फुडें सरलेलो आहा. म्हणजे आमचे समाजाक खूप बरा दिसता. म्हणजे असो त्यांनी फुडें सरपाचो अशी आमची इच्छा आहा. आणि डिफिकल्टी म्हणजे आमची जी परिस्थिती आहा ते परिस्थितीत आमी तेका असो फुडें शिकोवंक पावचो नासलो. तसो लोकांचो आमकां हातभार लागलो. ही म्हणजे मेन आमी हे भाटकाराचे जागेत आहोत ते ठिकाणी एके ठिकाणी रवल्या कारणान आमची भुरगीं फुडें शिकांक पावली. आणि ते भाटकारांचो आमकां खूप सपोर्ट आहा. आमदारांनी आमकां हेल्प केली, जायते सगळी लोकांनी आमकां हेल्प केलेली आहा. तेका लागून भुरगीं आमची शिकांक फुडें सरली. आमी अशी दिसावडेचे कोणाची शेतां भाटातली झाड तुडी आनी कसली आंबे काडप अशी हीच बारीक आमची कामां आसतात. ते कारणाक लागून तो आमचे घरातलो ह्या चलोवन तेका आमी फुडें व्हरपाचो प्रयत्न केलो. आणि तेंचो ते भुरग्याचो आमकां सपोर्ट आसलो. म्हणजे आमच्या काय बारीक मोठा काय आमी सांगतो तो आयकता तो. आणि बारीक की तेजी भावंड आहात तेंकां घेऊन फुडें चलता. म्हणजे आमची शेजारची लोक आहात तेंची भुरगीं आहात ते आमची तेंकां मातसो शिकयता, तेंकां घेता फुडें शिकोवंक, ती मदत करता तेंकां. आता त्याची फुडें शिकपाची इच्छा आसा? तेजी फुडें शिकपाची इच्छा आहा, पूण ती आता सांगता आणि फुडें शिकतय म्हणटा तो. पूण फुडें शिकून तेका पोलिसाची नोकरी भरती जावपाचो आहा असो तो तेजी मनात येता. तेका लागून तो. तुमच्या मनाची इच्छा किती? आमच्या मनाची इच्छा तेणी शिकून फुडें कितें तरी बरा करूचा. आमचे आदिवासी लोकांचे जे राज्यान रावता ते राज्याचं नाव वयर काडूचा. आमची काय परिस्थिती आहा ती बघा. आम्ही आमची झोपडीन आता ना म्हटले तरी पिढीहून पिढी आम्ही अशी झोपडीतच आहोत. म्हणजे सरकारानं अजूनपर्यंत आमकां तशी जायती सोय होती. म्हणजे मेन आमची बायलां अशी वाऱ्यार वयतात ती बाथरुमांक तेंकां कसली सोयी ना काय ना. टॉयलेट ना काय ना. आमदाराक ना पंचायतीन तुमकां सांगले बी? पंचायतीक अशें ना सांगूंक. आमचे पंच येवन वयता तेंकां सगळ्यांक खबर आहा. आता आमचे आमदार साहेब आहा त्यांनी फुडें एक फुडाकार घेतला की तुमकां सरकारा कडसून घरां जी तुमकां काय फुडें मनशाच्या जिवनात जा काय फुडें लागता ते आपण तयार करून सगळा तुमकां उपलब्ध करून दितले असा एक ठाम तेंचे मनात विचार आहा साहेबांचे, आमदार साहेबांचे. घरदार तुमकां मेळून दितलेच म्हणून सांगतो. इथून तुमकां काही दुसरीकडे शिफ्ट करून आपण तुमकां घरदार ह्या करून दिते म्हणून सांगला. अजय भाई, आज तुम्ही विनोदा पेडणे हांगासर येवन गणेश पवाराक कॉंग्रेच्युलेट केले. हाजी आमकां सांगात. आयज आमी विरनोडा गांवांत आसा. ज्या विरनोडा गांवांत आमी मागासलेले म्हणटा ते आमचे आदिवासी कातकर फॅमिली हो तेजो बापूय आनी बाबा तेजो भुरगो जो 44% घेवन फर्स्ट टाइम गोंयान इतिहास घडयल्लो आनी पास जाल्लो आसा. आता फुडें कशें हो तांकां एक मोठो प्रश्न निर्माण जाल्लो आसा. कित्याक तेंची आर्थीक परिस्थिती पळयल्या उपरांत तांकां सरकारा कडल्यान मदत गावपाची आशा भरपूर कमीच आसा. हांव सुरवातेकूच सांगता, हांगर ज्या आमचे आदिवासी जी कातकर फॅमिली आसा त्या वाड्यार जितकी भुरगीं आसा त्या भुरग्याची सगळी जबाबदारी शिक्षणाची हांव घेतलो हें तांकां हांवें आश्वासन दिल्लें आसा. युनिफॉर्म जावं किंवा पुस्तकां जावं वह्यो जावं कितें जाता पळय तितको म्हाजे कडेन जाता तितको प्रयत्न करतलो. आता सरकार येदे व्हडले कामपालाचे इव्हेंट करता, काजू प्रमोट करता, आंबे प्रमोट करता, सोरो प्रमोट करता,
पण सरकारान असो एकूय कार्यक्रम आयोजित करून कामपाला जे शिक्षणाक प्रमोट करू शकता. आयज जी आदिवासी कातकर फॅमिली म्हाका दिसता हांगर उत्तर गोंयान विरनोडा आनी म्हाका दक्षिण गोंयान खंय म्हटलें तुमी ती दाबाळी थोडे प्रमाणात आसा. सरकारान खरी म्हणजे दखल घेवन यांच्या भुरग्यांक शिक्षणा खातीर फूल जबाबदारी सरकारान घेवपाक जाय. माजी मुख्यमंत्र्याक शिक्षण मंत्री ह्या नात्यान कितें सिरियसली हे घेवन त्याचे जे अधिकारी आसा ते गांवांत धाडून यांची शिक्षणा खातीर कितें परिस्थिती आहा ती जाणून घेवन तांकां हेल्प करपाचो प्रयत्न करपाक जाय. कित्याक हेंकां बाबड्यांक कोण वाली ना हो एक म्हणजे दुर्लक्षीत समाज म्हणटा आपण. पण हांव परत एकदां सांगता ह्या वाड्यार जितकी भुरगीं आसा आनी म्हाजे कडल्यान कितें शिक्षणा हेल्प जाता तो हांव तांकां येता त्या बुधवारा हांगर स्वता येवन करतलो हें ताका आश्वासन दिलें आसा. परत एकदां सरकाराक सांगता हे जो भुरगो आयज पळय आमच्या गोंयान फर्स्ट टायम मागासलो जी समाज त्यांचो दुर्लक्ष समाज येवन तेणी आपल्या आवय बापायचें नांव वयर काडलेलें आसा. तेणी बापायन म्हाका सांगलें हांगर ह्या वाड्यार खंय बायलांक एक सादो संडास ना. म्हणजे तूं विचार कर आमचो देशाचो पंतप्रधान सांगता स्वच्छ भारत अभियान जेन्ना आमच्या गोंया सारकिल्या धाकटुल्या अशें वाणकुले गोंय आमचें हे विरनोडा गांवांत एक वाडो आसा मागासलो कातकर आमचे रावता समाज तांकां भायर संडासाक वयचो पडटा. कितके दुर्दैव पळया. सोडून दिया सरकार कितें तरी दखल घेया. तुम्ही व्हडले व्हडले इव्हेंट करता पळय इव्हेंट काडून कुशीक दवरा. असो जो दुर्लक्षीत समाज आसा तांकां शिक्षणाक तरी बाबा मदत करपाचो प्रयत्न करात आनी एक धडो घालून दिया. सरकार म्हणटा की गोंय हे 100% ओपन डिफिकेशन फ्री ODF जाल्लें आसा. सरकार लोकांक फटयता अशें तुमकां दिसता? पळय तेणी आतां स्वता सांगलां स्वतावून तेणी बाबा हनुमंत पवारान सांगलां कितें हांगर आमची जी महिला बायलां भुरगीं आसा पळय तांकां संडास ना म्हणून ओपनली वता म्हणून हे राजेश दाबोळकर सांगिना. जेन्ना तेणी म्हाका सुद्दां खंय हाय दिसली हांगर व्हडल्यो व्हडल्यो जायराती लायता संडास मुक्त आमचे उदक आमकां 24 तास खंय गेले रे बाबा. वल्गना करच्या पेक्षा रियलिटी पळया. आयज तर गोंयकार अजूनय तर आमच्या शेतांनी भाटांनी आगोवंक वचूंक लागलो तर तुमचे संडास खंय गायब जाले रे बाबा. ताका लागून सरकाराक सांगता वल्गना करच्या पेक्षा रिअलिस्टीक रावा आनी लोकांक डिलिव्हर करा. स्पेशली हांव सांगता ह्या भुरग्यांक तुम्ही शिक्षणाक हेल्प करपाकूच जावो ही तुमची जबाबदारी. ह्या घरांत खंय तेंच्यो 5 पिढयो गेल्यो. प्रत्येक फावटी कोण ना कोण हांगर आमदार तांकां एश्युरन्स दिता. हांव म्हणटा एक तरी फुलफील करा. एश्युरन्स आश्वासन दिल्या शिवाय पूर्ण जायत ना. पूर्ण करून दाखया न्हू. आता तांकां आश्वासन दिल्या तुमकां हांगरच्यान खंय तरी दुसरे कडेन शिफ्ट करतली. जी पिढी 5 पिढयो हांगर रावता ताका अचानक सावन काडून तुका दुसरे कडेन राव हें बरोबर न्हू. हे आता कितें त्यांचो समाज बाबा तो दुर्लक्षित समाज म्हणून तुम्ही तांकां करू शकता. एक तर स्टेबल मनीस कोण आसलो तुम्ही भायर काडूंक शकता शक्य ना. पण सरकारान हांव कितें म्हणटा हांगर जे ते रावता 5 पिढयो तांकां त्या जाग्यारूच जमीन दिवची. व्हडलो नाका पण थोड्या प्रमाणात दिवची आनी सगळ्यो नळ म्हण लायट म्हण उदक हे सगळे आसतना सोयी तांकां पुरवच्यो.